आहे मुंबईतली धारावी, जिथे झोपडपट्टीत सगळे गरीब लोक राहत होते. तिथेच महेश, त्याची बायको आणि त्याची मुलं राहत होती. त्याला 10 वर्षाचा एक मुलगा होता. त्याचं नाव त्यांनी अमिताभ बच्चनच्या प्रेमापोटी विजय ठेवलं होतं. अगं विजयची आई, संध्याकाळ झालीये, जरा तुझ्या हातचा गरमागरम चहा करून दे. आत्ता बनवते, तोपर्यंत तुम्ही विजय बरोबर खेळा. तेव्हाच तिथे शेजारच्या झोपडीत राहणारी एक 8 वर्षांची मुलगी रागिणी येते. काका, तुम्ही एकटेच खेळणार आहात का? मला नाही घेणार खेळायला? रागिणी, ये ना, आपण मिळून खेळूया. विजय, मी तर गंमत करत होते. मी इथे खेळायला नाही आले. मी आंटींकडून थोडं दूध घ्यायला आलीये. हो बेटा, ये ना. ते बघ, तिथे दूध ठेवलंय. जेवढं पाहिजे तेवढं घे. रागिणी आत गेली. तिने दूध घेतलं आणि तिथून जाऊ लागली. मग तिने विजयकडे पाहिलं आणि हसत म्हणाली, विजय, मी उद्या सकाळी येईन. मग आपण दोघं खेळूयात. ठीक आहे रागिणी, पण उद्या लवकर उठ. आपल्याला लवकर शाळेत जायचंय. ठीक आहे विजय, बाय. रागिणी तिथून निघून गेली. पण विजयचे वडील आणि त्याची आई एकमेकांकडे बघून हसत होते. बघितलंस ना विजयची आई, रागिणी आणि विजय किती छान मित्र बनलेत ते. हो हो, बघतीये ना. विजय अगदी तुमच्यावरच गेलाय. रागिणीच्या कुटुंबाची आणि विजयच्या कुटुंबाची खूप चांगली मैत्री होती. त्यामुळे विजय आणि रागिणीमध्येही लहानपणापासूनच खूप चांगली मैत्री होती. दोघं एकत्रच शाळेत येत जात होते. सगळं अगदी छान चाललं होतं. मग अचानक एक दिवस तिथे सुनामी येते आणि सगळी झोपडपट्टी समुद्रात वाहून गेली. बऱ्याच लोकांना तिथून हलवण्यात आलं. पाण्याच्या प्रवाहात वाहत विजय एका दगडाला धडकतो आणि त्याने त्या दगडाचा सहारा घेतला. तेव्हा त्याने पाहिलं की त्याच दगडाच्या सहाऱ्याने रागिणीही तिथे उभी होती. विजय, माझे आई बाबा वाहून गेले. रागिणी, मला पण माहित नाही ग, माझे आई बाबा कुठे गेलेत ते. आपण दोघं एकमेकांची मदत करूयात. विजय, माझे आई बाबा वाहून गेले. ती सुनामी एवढी प्रचंड होती की त्या समुद्रांच्या लाटांनी खूप घरांचं नुकसान केलं. खूप सारे लोक तर समुद्रातच बुडून गेले. रागिणी आणि विजयचे आईवडीलही हरवले होते. त्या दोघांनीही आपल्या आईवडिलांचा खूप शोध घेतला, पण ते सापडले नाहीत. विजय, माझं या दुनियेत आता कोणीच नाहीये. आता तू माझी साथ कधीच सोडू नकोस. रागिणी, माझं पण आता या दुनियेत कोणीच नाहीये. आपण दोघंच एकमेकांची साथ देऊयात आणि आयुष्यभर एकत्र राहूयात. हो विजय, आता आपलं या जगामध्ये कोणीच नाहीये. आपण कधीच एकमेकांची साथ सोडायची नाही. रागिणी आणि विजय वृद्धाश्रमात राहू लागले. हळूहळू ते जेव्हा मोठे झाले तेव्हा ते त्या आश्रमाची सगळी व्यवस्था बघू लागले. विजय, तू जे म्हणशील मी तसंच करीन. असं करूया, आपण बाहेर कुठेतरी नोकरी शोधूयात. मग एक छोटंसं घरही बांधूयात. विजय बाहेर नोकरी शोधायला गेला. त्याला एका ढाब्यावर वेटरची नोकरी मिळाली. विजय, आपण लहानपणापासून एकत्र राहतोय, पण आता आपण तरुण झालो आहोत. आता जर आपल्याला कोणी विचारलं आपलं नातं काय आहे, तर आपण काय सांगणार? रागिणी, माझ्याही मनात असा प्रश्न खूप वेळा आला, पण मी तुला कधी बोललो नाही. तुला जर वाईट वाटणार नसेल तर मी आपल्या नात्याला एक नाव देऊ इच्छितो. आपण दोघं लग्न करूयात का? तू माझ्याशी लग्न करशील? हे पण काही विचारणं आहे का विजय? मी तुझ्याशिवाय दुसऱ्या अनोळखी मुलाबरोबर लग्न कसं करीन? मग ठीक आहे, माझ्याकडे थोडे पैसे साठलेले आहेत. आपण उद्याच अनाथाश्रमात जाऊयात आणि सगळ्यांना आपल्या लग्नाची बातमी सांगूयात. दुसऱ्याच दिवशी विजय आणि रागिणी अनाथाश्रमात गेले आणि अनाथाश्रमाच्या मालकाला ही बातमी सांगितली. विजय, मी तुझ्यावर खूप खुश आहे. आज तू तुझ्या हिमतीवर तुझं नवीन आयुष्याची सुरुवात करतोयस. या इतर मुलांसाठी तू एक आदर्श आहेस. आम्ही सगळेजण मिळून तुमच्या दोघांचं लग्न धूमधडाक्यात लावून देऊ. मग थाटामाटात विजय आणि रागिणीचं लग्न होतं. मग दोघांनीही एक झोपडी बांधून तिथे आपला संसार सुरू केला. एक दिवस रागिणी म्हणाली, विजय, किती दिवस आपण असं झोपडीत राहणार? माझी इच्छा आहे की आपलंही छान घर असावं. विजय जे काही कमवायचा त्यातला अर्धा पगार तो अनाथाश्रमात देत होता आणि जे काही पैसे उरायचे त्यात तो घर खर्च भागवायचा. पण एक दिवस तो ढाबाही बंद पडला. रागिणी, देव आपल्या आईवडिलांना आपल्यापासून घेऊन गेला. मग आपण आपल्या हिमतीवर काही करत होतो, तर आता नोकरी पण गेली. विजय, देव जेव्हा काही करतो ना, तेव्हा त्याच्या मागे खूप मोठं कारण असतं. विजय आणि रागिणी या संकटाबद्दल चर्चा करतच होते तेव्हाच तिथे नगर निगमवाले त्यांच्या घरी येतात. तुम्ही दोघं उद्याच हे घर खाली करून इथून बाहेर पडा. ही जागा सरकारची आहे, तुमच्या बापाची नाहीये. हे बघा, तुम्हाला बोलायचंय तर नीट बोला. वडिलांवर जाण्याची काय गरज आहे? हा ठीक आहे, उद्या ही झोपडी खाली करा, नाहीतर जबरदस्ती आम्हाला इथं बुलडोजर चालवायला लागेल. एवढं बोलून ते लोक तिथून निघून गेले. थोड्या वेळाने अनाथ आश्रमाचा मालकही त्यांच्याकडे आला. विजय, कोणीतरी जाणून बुजून
आपल्या अनाथाश्रमात ड्रग आणि अफू ठेवलंय. आपल्या अनाथाश्रमावर रेड पडलीये. आता ती जागा सरकारच्या ताब्यात गेली. आश्रमात राहणारी सगळी मुलं पुन्हा अनाथ झाली. बघ ना, सगळी मुलं बाहेर उभी आहेत. बिचारी आता कुठं राहणार? विजय आणि रागिणीच्या संसाराला नुकतीच सुरुवात झाली होती आणि त्यांच्यासमोर हे एवढं मोठं संकट उभं राहिलं होतं. बाबा, तो केवळ अनाथाश्रम नव्हता, तर आमच्यासारख्या माणसांसाठी ते एक घर होतं. आमचंही कर्तव्य आहे की या अनाथ मुलांची रक्षा करणं. विजय, आपण इथे तर राहू शकत नाही. चल आपण दुसरीकडे कुठेतरी तंबू ठोकूयात. हो रागिणी, तू बरोबर बोलतीयस. विजय आणि रागिणीने आपलं सामान घेतलं. सगळेजण जागा शोधू लागले. थोडं चालल्यानंतर ते शहराच्या बाहेर आले. तिथे एका पहाडी एरियात त्यांना एक जंगल दिसलं. बाबा, हा एरिया तर खूपच सामसूम आहे. इथे आपल्याला त्रास द्यायला कोणीच येणार नाही. आपण इथेच आपला तंबू ठोकूयात. हो विजय, तू अगदी बरोबर बोलतोयस. रागिणी आणि विजय त्या तंबूमध्ये झोपून आपल्या पुढच्या प्रवासाची चर्चा करू लागले. रागिणी, एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं ग. आपण काय काय स्वप्न पाहिली होती. मलाही वाटलं होतं की आपलं एक शानदार बेडरूम असेल म्हणून. आपला एक छानसा बंगला असावा आणि तिथे मी सगळ्या अनाथ मुलांना घेऊन राहीन. अशाच गप्पा मारत मारत रागिणी आणि विजय झोपून गेले. मग त्याच वेळी रागिणी आणि विजयला एक स्वप्न पडलं. त्यांच्या स्वप्नात विजयचे आईवडील आणि रागिणीचे आईवडील आले होते. आम्हाला याचा खूप आनंद होतोय की तुम्ही दोघांनी एकमेकांशी लग्न केलं आणि तुमच्याच बरोबर इतर अनाथ मुलांचीही तुम्ही काळजी घेताय. म्हणूनच त्या ईश्वराने आम्हाला तुमची मदत करण्यासाठी पाठवलंय. तेव्हाच अचानक सोनेरी रंगाचा तीव्र प्रकाश तिथे पडला. मग जेव्हा या दोघांनी डोळे उघडले तेव्हा ते त्या तंबूत नव्हते, तर सोन्या चांदीच्या बेडवर होते. विजय सोन्याच्या बेडवर होता तर रागिणी चांदीच्या बेडवर. विजय, हे सगळं काय झालं? माझ्या स्वप्नात आपले आई बाबा आले होते. तू पण असं स्वप्न पाहिलंस का? हो रागिणी, माझ्याही स्वप्नात आपले आईबाबा आले होते आणि हा चमत्कार त्यांनीच केलाय. विजय आणि रागिणी जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यांना त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसला नाही. त्यांनी बाहेर जाऊन पाहिलं तर एक खूप मोठी हवेली बनली होती. पोरांनो, तुम्ही मरणाशी युद्ध करून स्वतःला तर वाचवलंतच, पण एकमेकांची साथ दिलीत. लहानपणापासून तुम्ही तुमची मैत्री सोडली नाहीत. एवढंच नाही तर सगळ्या अनाथ मुलांचीही तुम्ही काळजी घेताय. याचं फळ तर तुम्हाला मिळणारच होतं. विजय, मी म्हणाले होते ना की तू देव जे काही करतो तो चांगल्यासाठीच करतो. देवाने आपल्या आई वडिलांच्या मार्फत हा चमत्कार केला आहे. या हवेलीमध्ये धन दौलत सगळं काही आहे. विजयने त्या हवेलीमध्ये एक अनाथाश्रम आणि एक हॉटेल उघडलं आणि अगदी आनंदाने ते आपला संसार करू लागले. अगं कमला, माझा छोटा मुलगा काही दिवसांपूर्वीच विदेशातून परत आलाय. विचार करतीये की आता त्याचंही लग्न करीन म्हणून. अरे वा, निशांत विदेशाहून परत आला? मग तर त्याच्यासाठी चांगली श्रीमंत घरातली मुलगी बघायला पाहिजे. तुझ्या मोठ्या गरीब सुनेसारखी नाही, जी फक्त 2 जोडी कपड्यांवरच सासरी आलीये. आता माझंच बघ, श्रीमंत घरातली सून आणलीये म्हणून किती सगळ्या गोष्टी मिळाल्यात हुंड्यात. ही जी तू एसीची थंड थंड हवा खातीयस ना, हे पण माझ्या सुनेच्या हुंड्यातच मिळालंय. एक मीच आहे जी माझी गरीब सून काहीच घेऊन आली नाहीये. पण आता तर माझ्या सगळ्या अपेक्षा माझ्या छोट्या सुनेकडूनच आहेत. तू कोणी श्रीमंत घरातली मुलगी बघ ना माझ्या निशांतसाठी. अगं, तू काळजी करू नकोस. निशांतसाठी तर मी एका मोठ्या घरातलं स्थळ घेऊन येईन. असेच काही दिवस गेले. एक दिवस कमलाबाई निशांतसाठी एका मोठ्या घरच्या मुलीचं स्थळ घेऊन येतात. बघ तर विमला, मुलगी किती देखणी आहे ते, आणि त्या श्रीमंत घरातली पण आहे. आईबापाची एकुलती एक मुलगी आहे. भरपूर हुंडा मिळेल तुला. तू म्हणत असशील तर बोलू त्यांच्याशी. अगं नेकी और पूछपूछ, तू लवकरच बोलून घे. आपण उद्याच जाऊयात मुलगी बघायला. विमला एक लालची बाई होती. तिच्या मोठ्या मुलाने स्वतःच्या पसंतीने एका गरीब मुलीशी लग्न केलं होतं. त्यामुळे तिच्या हुंड्यात काहीच मिळालं नव्हतं. त्यामुळे विमला नेहमी तिच्यावर नाराज असायची. आणि आता तिने मनाशी ठरवलं होतं की ती आपल्या छोट्या मुलासाठी श्रीमंत घरातलीच मुलगी घेऊन येईल. गोष्टी पुढे सरकल्या. मग ती आपल्या निशांतसाठी सोनियाला सून म्हणून आपल्या घरी घेऊन आली. ये माझी लाडकी सूनबाई, या घरात तुझं स्वागत आहे. ओहो, किती सुंदर आहे माझी छोटी सून, अगदी परीसारखीच. सोनिया हुंड्यामध्ये खूप सारं सामान घेऊन येते, जसे की एसी, फ्रीज, वॉशिंग मशीन आणि अजूनही बरंच काही सामान. विमला आपल्या लोभी डोळ्यांनी ते सगळं बघते आणि खुश होते. मग विमला तिला तिच्या खोलीत घेऊन जाते. ओहो, या खोलीत तर एक एसी पण नाहीये.
मी या खोलीत कशी काय राहणार? आई, माझ्या रुखवतात आलेला जो एसी आहे ना, तो तुम्ही लवकर माझ्या रूममध्ये इन्स्टॉल करा. सुनबाई, तुझ्या खोलीमध्ये एसी? पण मी विचार करत होते की याला हॉलमध्ये लावूया. ते का म्हणून? हा एसी मला माझ्यासाठी माझ्या पप्पांनी दिलाय. तशीही मी काय माझ्या सासरी समाजसेवा करण्यासाठी आली नाहीये. आणि हो, तो टीव्ही पण. मला मोठ्या स्क्रीनचाच टीव्ही बघायला आवडतो. छोटा टीव्ही मला चालत नाही. बरं ठीक आहे सुनबाई. विमला सोनियाच्या रुखवतात आलेला एसी, फ्रीज आणि टीव्ही तिच्या खोलीत ठेवते. असेच काही दिवस जातात. श्रीमंत घरातली मुलगी एसीची हवा खात नेहमी आपल्या खोलीत बसून राहायची, तर दुसरीकडे तिची मोठी जाऊ रजनी घरातलं सगळं काम करायची. गरमीच्या दिवसात एकदा घरातलं सगळं काम करून या गरमीमध्ये काम करून करून घसा अगदी कोरडा झालाय. थंड पाणी पिण्याची इच्छा होतीये. रजनी सोनियाच्या खोलीत जाऊन फ्रीजमधून थंड पाण्याची बाटली घेऊन पाणी पिऊ लागते. आहा, थंड पाणी पिऊन जीवाला काय शांती मिळालीये. पण तेवढ्यातच सोनिया बाहेरून शॉपिंग करून येते. हा 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 हा, थंड पाणी तर अगदी मजा घेऊन प्यायला जात आहे की. पण जरा माझी खोली तर बघा, कसा पसारा झालाय सगळीकडे. ते हे कोण आवरणार? अगं मी? हो तुम्हीच. जरा साफ केलं असतं तर काय गेलं असतं एवढं तुमचं? बरोबरच तर म्हणतीये ती रजनी. ती बिचारी शॉपिंग करून दमून आलीये. मग तू जर तिची खोली साफ करून दिलीस तर एवढा काय मोठा गुन्हा होणार आहे ग? चला आता लवकर तिची खोली आवरून या खोलीतलं झाडून घे. ठीक आहे आई. सोनियाला आपल्या सुंदरतेवर आणि श्रीमंतीवर खूप गर्व होता. रजनी स्वभावाने खूप चांगली होती, पण तिचा हा चांगुलपणा कोणाला दिसत नव्हता. तिची सासू नेहमी तिला उलटसुलट बोलत राहायची. एक दिवस सोनिया नटून थटून बाहेर पिक्चर बघायला निघाली होती. तिला बघून रजनी म्हणाली, सोनिया, मला पण खूप दिवस झाले अगं बाहेर पडून, आणि मी आजपर्यंत सिनेमा हॉल पण नाही पाहिला. जर तुला वाईट वाटणार नसेल तर मी पण तुझ्याबरोबर येऊ शकते का? तुम्ही तुमचं तोंड तरी बघितलंय, आणि त्यात कपडे घालायचा तर सेन्स तुम्हाला अजिबात नाहीये. आणि समजा मी तुम्हाला घेऊन जरी गेले ना माझ्याबरोबर, माझं एवढा इन्सल्ट होईल. त्यामुळे तुम्ही उगाच बडबड करू नका आणि तेवढंच करा. सोनियाच्या बोलण्याचा आवाज ऐकून विमला तिथे येते. काय झालं? माझी श्रीमंत सुनबाई एवढी चिडलीये का? मग सोनिया विमलाला सगळं काही सांगते. ते ऐकून विमलाला खूप राग येतो. तुझी हिम्मत कशी झाली ग छोट्या सुनेला असं बोलायची? अगं, तू तुझं काळं तोंड आरशात पाहिलेस तरी का? देव जाणे ती कुठली अशुभ वेळ होती जेव्हा मी तुला माझ्या घरची सून म्हणून घेऊन आले. चल जा आतमध्ये. एवढी सगळी कामं पडलीयेत, आधी ती संपव. चाललीये पिक्चर बघायला म्हणे. अपशकुनी कुठली. रजनी रडत रडत तिथून निघून गेली आणि घरातलं काम करू लागली. गरीब आणि काळ्या रजनी बरोबर नेहमी असंच व्हायचं. असाच काही काळ लोटतो. काही दिवसातच दोघी सुनांचा वाढदिवस येणार होता. त्या दोघींचा वाढदिवस एकाच तारखेला होता. विमला आपल्या छोट्या सुनेसाठी महागातली साडी घेऊन येते. हे घे सोनिया, तुझा या घरातला पहिलाच वाढदिवस आहे ना, मग तू वाढदिवसाच्या दिवशी ही साडी नेस. ही साडी आई? का आवडली नाही का? सोनिया विचित्र तोंड करून म्हणते. नाही, इतकी पण वाईट नाहीये. पण ते काय आहे ना, लग्नानंतर माझा हा पहिला वाढदिवस आहे ना, त्यामुळे डॅडींनी माझ्यासाठी स्पेशल चांदीचा सूट बनवला आहे एका महागड्या फॅशन डिझायनर कडून. त्यामुळे यावेळी मी. हे राम, चांदीचा सूट? अगं बाई, माझी सून तर अगदी त्याच्यात परीसारखीच दिसेल. घरात काम करत असलेली रजनी त्यांचं बोलणं ऐकते. तिला हे कळाल्यानंतर खूप वाईट वाटतं की तिच्या सासूने तिच्यासाठी काहीच आणलं नाही. वाढदिवस तर माझाही आहे, पण आई, तुम्ही माझ्यासाठी काहीच नाही आणलं. एखादा स्वस्तातला ड्रेस माझ्यासाठीही आणला असतात तर मला खूप छान वाटलं असतं. ए काळी कलोटी गरीब कुठली, तुला किती वेळा सांगितलंय मी, तू या घरची फक्त नावाला सून आहेस, पण तुझी लायकी ना नोकरांसारखीच आहे. आहाहा, सूट पाहिजे महाराणीला. जसं काय तुझ्या बापाने मला पेटी भरून धन दिलंय ना. आणि आता माझ्याशी कम्पेअर करणं ना बंद करा. आणि हो, आईनी माझ्या बर्थडेसाठी खूप साऱ्या लोकांना इन्व्हाइट केलंय. त्यामुळे घराची छान सजावट करून, साफसफाई करून, छान पक्वान्न बनवून तू इथून निघून जायचंस, समजलं? कारण मला माझ्या मैत्रिणींना हे कळू द्यायचं नाहीये की माझी जाऊ किती काळी आणि गरीब घरातली आहे ते. त्या दिवशी रजनी खूप रडते. तिचा नवरा मनीष दुसऱ्या शहरात नोकरी करायचा, त्यामुळे तिची बाजू घेणारा त्या घरात कोणीच नव्हतं. सकाळी लवकर उठून रजनी सगळ्या घराची साफसफाई करते. मग सगळ्या घराला छान डेकोरेट करते आणि चविष्ट पक्वान देखील बनवते. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी सोनिया तिच्या वडिलांनी दिलेला चांदीचं सूट घालते.
आणि छान नटून थटून तयार होते. पण रजनीने मात्र जुनीच साडी नेसलेली होती. अरे वा, माझी सून तर या चांदीच्या सूटमध्ये अगदी चांदीसारखी चमकतीये. हाय, दृष्ट न लागो तुला कुणाची. वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा सुनबाई. थँक्यू आई. आणि तू, सगळं काम झालं असेल तर आता तुझी इथं काहीही गरज नाहीये. आता तू इथून निघून जा आणि जेव्हा पार्टी संपेल त्यावेळेला तुझं हे काळं तोंड घेऊन परत ये घरी, म्हणजे सगळ्या घराची साफसफाई होईल. रजनी आपल्या नशिबाला दोष देत तिथून निघून जाते. काही अंतर चालल्यानंतर ती जंगलात येऊन पोहोचते आणि दमून थकून ती एका झाडाखाली बसते. मी काळी आणि गरीब आहे म्हणून माझी सासू आणि माझी जाऊ माझे किती तिरस्कार करतात. प्रत्येक क्षणाला मला टोमणे मारत असतात. ती हे सगळं बोलतच होती तेव्हाच तिची नजर समोर असलेल्या एका सशाकडे जाते, जो त्या चिखलात फसलेला होता. अरे हे काय, हा तर त्याच्यात बुडूनच जाईल. मला याचा जीव वाचवायला पाहिजे. रजनी लगेच त्या सशाची मदत करते आणि त्या सशाला बाहेर काढते. पण अचानक तिचा पाय घसरतो आणि ती स्वतःच त्या चिखलात जाऊन पडते. वाचवा, कोणी वाचवा मला. तेवढ्यातच त्या चिखलाच्या समोर असलेल्या एका झाडातून एक पिवळ्या रंगाचा ड्रेस येतो आणि रजनीकडे जाऊन पडतो. तो ड्रेस खूपच मजबूत होता. त्या ड्रेसला पकडून रजनी बाहेर येते आणि मग अचानकच तो सूट बोलायला लागतो. यानंतर तुझ्या आयुष्यात कुठलंच संकट राहणार नाही. तू माणूस म्हणून खूपच चांगली आहेस. तू स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या सशाचा जीव वाचवलायस. अरे हे काय, हा ड्रेस तर बोलतोय. पण हा कसला चमत्कार आहे. हो, मी एक जादूचा सोन्याचा ड्रेस आहे, जो एकदा या झाडावर पडून इथेच अडकून राहिला होता. आणि मी यातून तेव्हाच मुक्त होऊ शकतो जेव्हा हा एका चांगल्या माणसाच्या उपयोगी पडेल. आता एकदा तू हा ड्रेस घाल म्हणजे तुझ्या सगळ्या अडचणी दूर होतील. त्या ड्रेसचं म्हणणं ऐकून रजनी त्या ड्रेसला घालते, जो घातल्यानंतर ती खूपच सुंदर दिसायला लागते. रजनी खूप खुश होते. ती सोन्याचा ड्रेस घालून आपल्या जावेच्या बर्थडे पार्टी मध्ये जाते, जिथे सगळेजण तिला बघून अगदी आश्चर्यचकित होतात. हे काय, तुम्ही सोन्याचा ड्रेस घातलाय आणि तुम्ही एवढ्या सुंदर कशा काय दिसायला लागल्या. रजनी सगळ्यांना सगळं काही सांगते. ते ऐकून सोनिया खूप चिडते. आता त्या सोन्याच्या ड्रेसच्या मदतीने रजनी स्वतःचे एक मोठं घरही बनवते, जिथे ऐशो आरामातल्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि आता त्या घरात ती आपल्या नवऱ्याबरोबर अगदी आनंदाने राहू लागते. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.